मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती गप्पा टप्पा विथ श्रुती. तर परवा आम्ही आलो होतो गावाला आणि आज अगेन चाललो आहे नाशिकला, बिकॉज आज रक्षाबंधन आहे आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही आज नाशिकला चाललो आहे म्हणून माझी जी आजी म्हणजे मम्मीची मम्मी जी आहे ते आमच्यासाठी पुरणपोळी वगैरे करते, तर तुम्हाला सुद्धा दाखवते. चला, इथे पुरणपोळ्या करते त्याची, तर बघूया कशी करते ते. तर गाईज आवाज इग्नोर करा. तर गाईज आपण पुरणपोळी म्हणतो, पण याला मांडे सुद्धा म्हणतात. तर आजीने आता पोळीमध्ये पुरण भरलं आणि आता लाटेल. ही सगळ्यात इंटरेस्टिंग प्रोसेस आहे गाईस. आता बघा, आणि हे गेलं आपली पुरणपोळी खापरवरती. कोणाकोणाला पुरणपोळी और मांडे आवडतात त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. हे राईस, इथे आहे कुरडई, इथे आहे खीर, ऑल्सो इथे आहे आमटी आणि इथे मुगाची भजी. हे गरम गरम पुरणपोळी. जे माझ्या मामाचे मुले त्यांना राखी वगैरे बांधेल आणि मग लगेच आम्ही निघणार आहोत पुन्हा नाशिकला जायला, बिकॉज ते खूप सारे भाऊ आहेत तर त्यांना सुद्धा राखी बांधले. तर आम्ही नाशिकला जायला जेव्हा निघू तेव्हा तुम्हाला दाखवते मी. राखीचं सेलिब्रेशन चालू आहे. तर गाईज आम्ही जस्ट निघालो मामाच्या घरून नाशिकला जायला. आता डायरेक्टली नाशिकला पोचलो की मग बोलते तुमच्यासोबत. तर गाईज घरी आलो, अर्धा तास झाला. घरी आलेलं मी लगेच हीटर लावलं आणि मस्त गरम पाण्याने हेअर वॉश केला, बिकॉज तिकडे गावाकडची धूळ समजू शकता तुम्ही की किती गंदे झाले असतील माझे हेअर्स, म्हणून मी काही तिथे वॉश केले नाही, बिकॉज पुणे यायचं होतं गाडीवर. तर मग हेअर वॉश केला आणि आत्ता व्हिडिओला म्हणजे सुरुवात केली. आता 4:15 झाले आणि मी थोड्या वेळात लगेच आवरायला घेईल. मग जेव्हा मी माझा पूर्ण फायनल लुक झाला की तुम्हाला दाखवेल, तर स्टे ट्यून. मी हा ड्रेस रक्षाबंधनसाठी घालते आहे, किती सुंदर आहे ना. तर चला मी फटकन रेडी होते आणि दाखवते तुम्हाला माझा फायनल लुक.